हाथ मध्ये काय तुझे लवड्या ह्यांचं पोलीस वाले मी जानते क्या मेरे को तू कौन है लवड़े सीआईडी ऑफिसर दया दया ये देखो वापिस रख इनके पास ये काला धंधा करती है काला धंधा देखो ये बोलिए चौकलूगी एसीपी सरकार चुपना चूत मारी गे. आणि मग होतं काय की हा थिल्लरपणा केला की मग ज्यांच्याबद्दल हे सगळं केलं जातं, ज्यांना डिवसलं जातं आणि त्यात जर ते कोळी आगरी असतील तर मग ते काही कमरेचं नेसणं हे काही जागेवर ठेवत नसतात. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हटलं जातं. आता हे जी काही बाळं असतात ना लहानगी, यांचे पाय पाळण्यात दिसतात म्हणजे काय होतं नेमकं, तर हा मोठा होऊन काय बनणार आहे किंवा हा काय करणार आहे हे त्याच्या घरच्यांना अंदाज येतील असे त्याचे चाळे सुरू होतात, म्हणजे त्याच्या बाललीला सुरू होतात. आता हे सगळं जे घडत असतं ना, म्हणजे एखाद्या सुसंस्कृत ज्यांच्यावर किमान संस्कार झालेले आहेत अशा काही कुटुंबांच्या जर घरात डोकावलं तर त्यांची लहानगी ही अशी वडीलधाऱ्यांच्या एका धाकात किंवा संस्कारांच्या पठडीत, एका चाकोरीत ती वाढत असतात. त्यांच्यावर आवश्यक ते संस्कार होत असतात. आता मी इथे धर्म वगैरे मध्ये आणत नाही, ते कोणत्याही घरात असेल, म्हणजे अगदी मुसलमानाच्या घरातही होत असेल, हिंदूंच्याही घरात होत असेल, ख्रिश्चनांच्याही घरात होत असेल, अनेक धर्म आहेत असे. धर्म हा या मुद्द्याला काही असं बांधील वगैरे नाही. तर घरं असतात सर्वसाधारण, घरातले आई वडील, वडीलधारे आपल्या मुलांवर ज्या पद्धतीनं संस्कार करतात ते संस्कार पुढे त्या मुलांमध्ये भिनले जातात आणि मग मुलं समाजात वावरताना त्या संस्काराधीन राहून आपलं वर्तन करत असतात. आता होतं काय की मी आधी म्हणालो होतो की मी धर्माला मध्ये आणणार नाही, पण तरीही असा एक काही विशिष्ट धर्म आहे की त्या धर्मातल्या बऱ्याच घरांमध्ये संस्कार किंवा आपल्या नव्या पिढीला काय शिकवायचं, त्यांना काय समजवायचं याबद्दल मुळातच सगळा अंधकार आहे, अनभिज्ञता आहे वडीलधाऱ्यांमध्येच. ही मंडळी या मुलांना मदरशांमध्ये धाडतात शिक्षणासाठी. आता मदरशांमध्ये नेमकं कुठलं शिक्षण दिलं जातं, कुठलं मूल्याधिष्ठित शिक्षण वगैरे असतं, हा सगळा वादाचा विषय आहे. मग या पोरांची जी काय अवस्था असते मानसिक आणि बौद्धिक या दोन्ही पातळींवर ही पोरं कुठल्या लेवलला असतात याचं एक ताजं उदाहरण समोर आलेलं आहे. ही जी काही लसणीच्या शेतींमधून निपजलेली जी काही आहेत ना, ज्यांना आपण लसणीचे कांडे म्हणतो, त्या कांड्यांपैकी बऱ्याच मंडळींना हा जो काही समाज, देश, राज्य त्याच्या प्रती असलेली बांधिलकी याच्याशी काही देणं घेणं नसतं. आपण ज्या समाजात राहतो, आपण ज्या विभागात राहतो, त्या विभागात बहुसंख्य असणारे लोक, तिथली संस्कृती, त्या संस्कृतीचा करायला हवा असा जो काही आदर आणि इतर वडीलधाऱ्यांबद्दल वाटणारी जी काही एक प्रकारची भीती किंवा धाक, हे सगळं फाट्यावर मारून हे लोक जे काय उद्योग करतात ना, त्यातला एक उद्योग जो केलेला आहे या लसणीच्या कांड्यांनी, तो तुम्ही आधी बघा. हाथ मध्ये काय तुझे लवड्या ह्यांचं पोलीस वाले मी हिल रहा है. जानते क्या मेरे को तू कौन है लवड़े सीआईडी ऑफिसर दया दया समझा क्या. हाथ में क्या उसके हाथ में ये देखो छीन लवड़े से छीन, छीन लवड़े से छीन. सर एसीपी प्रद्युमन सर ये देखो वापिस रख बराबर लगा, हुक में लगा. सर इसके पास भी कुछ है सर, इसकी बीवी के पास ये देखो। काला धंधा करती है. काला धंधा देखो ये बोलिए चौकलूगी एसीपी सरकार चुपना चूत मारी गे. क्या दारू पीने का देखो कितनी बड़ी हो गई यार. या पोराला अक्कल नावाची जी काही गोष्ट आहे ती आहे की नाही याची शंका यावी असं हे सगळं वर्तन आहे. आणि मग होतं काय की हा थिल्लरपणा केला की मग ज्यांच्याबद्दल हे सगळं केलं जातं, ज्यांना डिवसलं जातं आणि त्यात जर ते कोळी आगरी असतील तर मग ते काही कमरेचं नेसणं हे काही जागेवर ठेवत नसतात. चोपलं जातं आणि मग अक्कल ठिकाण्यावर येते. बघा.
आज मेरे धर्म पे बात कर रही है आता सांग ना माझी आई कुठे आलेली सांग तुला हे घेऊन मुळातच ही वाया गेलेली एक पिढी जी आहे ना ती एका विशिष्ट धर्मात जास्त आहे किंवा एखाद्या विशिष्ट धर्मात कमी आहे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा खरोखर हे पॅरामीटर्स हे जे काही आपण ही मूल्यमापन करण्याची जी काही फुटपट्टी घेऊन बाहेर पडतो तेव्हा तुमच्या लक्षात येतं की हिंदू धर्मात वाढणारी मुलं, जाणीवपूर्वक बोलतोय, हिंदू धर्मात वाढणारी मुलं, त्यातल्या त्यात महाराष्ट्रातल्या हिंदू धर्मात वाढणारी जी काही मुलं आहेत त्यांना बऱ्यापैकी त्यांच्या घरच्यांचा, वडीलधाऱ्यांचा हा धाक आहे. कसं वागायचं, कुठे काय बोलायचं, कसं वर्तन करायचं याची किमान त्यांना जाणीव आहे आणि त्या जाणीवेसोबत हे वागत असतात. पण इतर काही धर्मांबद्दल बोलणं चुकीचं आहे. मागेही एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली होती, त्यावर आपण बोललो होतो. त्या धर्मातल्या लोकांनाही लाल, हिरव्या, निळ्या कुठल्या कुठल्या मिरच्या झोंबल्यात. आता ते काय काय करणार आहेत म्हणे, माझ्यावर कायदेशीर कारवाया करणार आहेत, करू देत. आणि ही जमात तर या जमातीबद्दल बोलण्यात काय लॉजिकच नाही. म्हणजे यांचे खायचे वांदे, इतकी यांची परिस्थिती बिकट आहे असं म्हटलं जातं एका बाजूला, पण खायचे वांदे असलेल्यांच्या पार्श्वभागात एवढा मोठा रैमानी किडा कसा वळवळत असतो तेच कळत नाही. आणि मग ते असे नको नको ते उद्योग करतात. ते काय लॉजिक आहे? म्हणजे एखाद्या रस्त्याच्या चौकात लावलेल्या कुठल्याही पुतळ्यांबरोबर अशा पद्धतीनं काहीतरी वेडेवाकडे चाळे करणं, यात काय लॉजिक आहे? आणि यातून कुठला असुरी आनंद यांना मिळतो तो त्यांचा जो काही स्वर्गस्थ जो काही बसलाय त्यांचा बाप तोच त्यांना सांगू शकतो. ही मंडळी जी आहेत ना, ही मुळातच अशा पुतळ्यांना त्यांच्या धर्मात मान्यता नाही. मग ते देवांचे असोत किंवा इतर कोणाचे. आता हे भूत शिकन मनवले जातात, त्यामुळे त्यांना या पुतळ्यांबद्दल एलर्जी असतेच. पण ती एलर्जी अशी बाहेर काढल्यानंतर काय होतं की मग पोलीस इंटरव्हेन करतात आणि पोलीस त्या ज्या पद्धतीनं मग त्यांचा बडगा दाखवतात कारवाईचा, तोही बघा. जुहू चौपाटी वाशी येथील आगरी कोळी बांधव आणि महिला यांच्या पुतळ्याची विटंबनाबाबत इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या संबंधाने संजय बाबू भोईर यांनी काल दिनांक 11/3/2026 रोजी वाशी पोलीस स्टेशन येथे त्या संबंधाने फिर्याद दिली होती. त्यावरून वाशी पोलीस स्टेशन येथे 136/2026 BNS 298, 299, 302 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम 67 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ज्यांनी व्हिडिओ व्हायरल केला होता त्या व्यक्तींना पोलीस स्टेशन वाशी येथे ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे. हे सगळं घडत असताना आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण ज्या धर्मात जन्माला आलोय, ज्या धर्माने आपल्याला संस्कार दिले, संस्कृती समजवली आणि त्या संस्कृतीसकट, त्या संस्कारासकट आपण जगतोय, त्यामुळं आपण सुरक्षित आहोत, आपण सुसंस्कृत समजले जातो, आपल्याकडे लोक आदराने पाहतात. या सगळ्या गोष्टी या जमेच्या बाजू आहेत आपल्या. आणि त्यामुळे नेहमी जे अगदीच आता गुढीपाडवा, नववर्ष जवळ आलंय, मग त्या निमित्तानं निघणाऱ्या नववर्षाच्या शोभायात्रा, हे सगळं मी मराठी आहे, मी हिंदू आहे हे दाखवण्यासाठी नसतं, तर खरोखरच आम्ही एक सुसंस्कृत आणि संस्कारित धर्माचे पाईक आहोत हे अभिमानानं सांगण्याचे जे क्षण असतात. आणि ते क्षण अनुभवण्यासाठी जेव्हा आमच्यासारखे हजारो लाखो हिंदू जेव्हा रस्त्यावर उतरतात ना, तर त्यांना रस्त्यावर उतरण्याचा हक आहे, हक. बाकीच्यांनी किमान या सगळ्या मूल्यमापनाच्या फुटपट्ट्या स्वतःला लावून पाहाव्यात. तुमच्या धर्माने तुम्हाला काय शिकवण दिली आहे, तुमच्या घरातले तुमचे वडीलधारे तुम्हाला काय शिकवतात आणि त्यानुसार तुम्ही रस्त्यावर येऊन काय वागता याचा तुम्ही तुमचा विचार करा. आणि मग माझ्या कुठल्याशा व्हिडिओवर तुम्हाला काही आक्षेपार्ह आढळलंय आणि मग त्याच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करू वगैरे जे तुम्ही म्हणताय ते नक्की करा. पण आधी स्वतःच्या अंतर्मनात एकदा नजर टाकून बघा. या सामाजिक चौकटीच्या आरशात स्वतःचं प्रतिबिंब पहा, कसे दिसताय. तो एक शेर आहे, धूल चेहरे पे थी और उम्रभर आईना साफ करता रहा. तुम्हाला तेही करायचं नाहीये. आरशावर धूळ पडली आहे असं वाटून आरसाही साफ करताना तुम्ही दिसत नाही आहात. तुम्ही ही धूळ, हा दागदार चेहरा घेऊन समाजात वावरताय आणि त्यात तुम्हाला अभिमान वाटतोय. हेच दुर्दैव या देशाचं. बघा, विचार करा. मी तुर्तास इथेच थांबतो.
पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.